तर बघा की या लेक्चर मध्ये आपण पिरियॉडिक मोशन म्हणजे काय ते बघणार आहोत। बघा की या लेक्चर मध्ये आपण पिरियॉडिक मोशन म्हणजे काय ते आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्र बघा की पिरियॉडिक मोशन म्हणजे काय ते डेफिनेशन असं सांगते, मोशन रिपीटेड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम। म्हणजे काय की पिरियॉडिक मोशन म्हणजे काय की ठराविक त्याचे पिरियड्स तयार होतात, म्हणजे त्याचा जो इंटरवल असतो त्याचं टाइम काउंटिंग करण्याचं जे मध्य असतो तो इक्वल असतो, म्हणून त्याला पिरियॉडिक मोशनचे डेफिनेशन काय तर पिरियॉडिक मोशन म्हणजे मोशन रिपीटेड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज पिरियॉडिक मोशन। एक्झाम्पल बघा, अ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्क। बघा की फिजिक्स लॅब मध्ये ट्युनिंग फॉर्क नावाचं एक व्हायब्रेटरी इन्स्ट्रुमेंट आहे, आणि ते काय केलं की ट्युनिंग फॉर्क समजा तुम्ही असा काय केला टच केला तर तो काय करतो व्हायब्रेशन्स द्यायला सुरुवात करतो, आणि प्रत्येक ट्युनिंग फॉर्क बरोबर आहे प्रत्येक ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी ही वेगवेगळी असते। पिरियॉडिक मोशन म्हणजे काय तर मोशन रिपीटेड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम। एक्झाम्पल ऑफ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्क। आता याचं बेस्ट एक्झाम्पल काय राहतं तर शिलाई मशीन वरती टेलर कपडे शिवत असतो, त्यावेळी बघा की ती शिलाई करतानाची जी सुई वर खाली सतत होत असते। बघा ती सुई वर खाली करत असते, म्हणजे ॲज ते आपण शिलाई मशीन चालवत असल्यामुळे तर ते सुईची वर खाली होणारी मोशन आहे त्याला आपण काय म्हणतो पिरियॉडिक मोशन असं म्हणतो। पिरियॉडिक मोशन म्हणजे काय मोशन रिपीटेड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम। एक्झाम्पल ऑफ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्क। त्याच्यानंतर बघा की आपण एसएचएम म्हणजे पाहणार आहोत। एसएचएम चा अर्थ काय तर एसएचएम चा अर्थ आहे एसएचएम म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन। आता हार्मोनिक याचा अर्थ काय तर नॉर्मली बघा जर तुम्ही हार्मोनिक म्हणजे काय ते शिकायला गेला तर तुम्हाला कळेल हार्मोनिक या शब्दाचा अर्थ काय तर हार्मोनिक म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स असतात। फॉर एक्झाम्पल साइन थीटा असेल, कॉस थीटा असेल, त्यानंतर टॅन थीटा असेल, त्याच्यानंतर कॉट थीटा असेल, त्याच्यानंतर सेक थीटा असेल, त्याच्यानंतर कोसेक थीटा असेल। म्हणजे याचा अर्थ काय की हार्मोनिक म्हणजे काय तर हार्मोनिकचा अर्थ काय होतो बघा साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा। म्हणजे हार्मोनिक म्हणजे काय की जिथे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा इन्क्लुडेशन होतो। आता एसएचएम म्हणजे काय ते एसएचएम ला मी सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो, आणि सिंपल हार्मोनिक मोशनचे दोन प्रकार पडतात। पहिला आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, दुसरा आहे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन। लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन काय तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे ती स्ट्रेट लाईन मध्ये असते, बरोबर आहे। लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन बरोबर आहे ना, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन। आता बघा की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे ती कशी असते स्ट्रेट लाईन मध्ये। लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे ती स्ट्रेट लाईन मध्ये असते, आणि दुसरा आहे ते म्हणजे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन आहे ती कशी आहे ड्यू टू दी अर्क आहे किंवा ॲज अ सर्कलच्या कन्सेप्ट मध्ये असते। म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की पिरियॉडिक मोशन म्हणजे काय मोशन रिपीटेड। बघा पिरियॉडिक मोशन म्हणजे काय बघा तर शिलाई मशीनची सुई ज्या पद्धतीने मोशन करते त्याला आपण पिरियॉडिक मोशन असं म्हणतो सिंपल लँग्वेज मध्ये। पिरियॉडिक मोशन म्हणजे काय मोशन रिपीटेड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम। एक्झाम्पल ऑफ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्क। लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय की ते स्ट्रेट लाईन मध्ये जे असते ना त्याला आपण लिनियर म्हणतो। अँग्युलर सिंपल हार्मोनिक म्हणजे काय अर्क किंवा सर्कलच्या फॉर्म मध्ये असते त्याला। तर बघा विद्यार्थी मित्रो की आपण हे रिव्हिजन साठी लेक्चर बघत आहोत का कारण वर्गामध्ये आपल्याला शिकवून झालं तर आपल्याला रिव्हिजन साठी काही सोर्स राहत नाही, आणि आपले ते शिक्षक आपल्याला रिव्हिजन साठी मग नॉर्मली आपण काय करतो दुसरी लेक्चर्स पाहतो, त्यापेक्षा मी काय करत आहे की मी माझेच लेक्चर्स डिझाईन करत आहे जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल। तर प्रत्येक विद्यार्थ्याने हे लेक्चर अत्यंत काळजीपूर्वक बघावं। तर विद्यार्थी मित्र या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय। धन्यवाद।